brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. सध्याच्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा जे विधेयक आहे ते मांडण्यात आलेलं आहे. महायुतीकडनं हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि ज्याचं नाव आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती की जे बेकायदेशीर धर्मांतर होत आहे त्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कुठला तरी कायदा व्हायला हवा. खरं तर लव जिहादचा कायदा व्हायला हवा अशी मागणी केली जात होती, पण याचं नाव आता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 असं देण्यात आलेलं आहे. या कायद्यानंतर नेमकं काय होणार आहे तर याच्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर त्याला एक प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागणार आहे. सामूहिक धर्मांतर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक प्रोसिजर आहे आणि ह्याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत, याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत, याच्यामध्ये काही गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीने कृती केली तर ते धर्मांतर तर बेकायदेशीर असेलच, पण त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याचबरोबर शिक्षा सुद्धा होऊ शकते. आता नेमकं ह्या कायद्यामध्ये काय आहे, या मसुद्यामध्ये काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि नेमकं हा कायदा आणण्यामागचा उद्देश काय आहे हे सुद्धा सरकारने काय म्हटलेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. अगदी या व्हिडिओच्या शेवटी याच्यावर कायदेतज्ञ काय म्हणतात हे सुद्धा आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. अर्थात सविस्तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. हा मसुदा माझ्या हातामध्ये आहे, ज्याच्यामध्ये महायुतीकडनं या अधिवेशनामध्ये हा मसुदा आहे तो आता मांडण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026चे ज्या गोष्टी आहेत त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता आपण या मसुद्यामधल्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजावून घेऊयात. पहिल्यांदा आपण समजावून घेऊयात की नेमकं या कायद्यामध्ये आहे काय आणि जर कुठल्या गोष्टी केल्या तर या कायद्याचा भंग होईल आणि लोकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर याच्यामध्ये काय म्हटलंय तर प्रकरण 2 जे आहे ते आपण समजावून घ्या. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने हा प्रतिबंध केला जाऊ शकतो तर कोणतीही व्यक्ती स्वतः अथवा इतर व्यक्तींशी किंवा संस्थेशी संगनमताने कृती करून अन्य कोणत्याही व्यक्तीचे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात आमिष, जबरदस्ती, फसवणूक, बळजबरी, दिशाभूल, धमकी, गैरवाजवी प्रभाव किंवा कोणत्याही लबाडीचा मार्ग यांचा वापर करून किंवा त्यांचा अवलंब करून किंवा खंड क मध्ये नमूद केलेल्या कृतीपैकी कोणतीही कृती वापरून किंवा त्याचा अवलंब करून विधिपूर्वक विवाह करून किंवा विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंध प्रस्थापित करून किंवा विवाहाचे वचन देऊन जर धर्मांतर करण्यात आलं तर हा या कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल. आता कुठल्या कुठल्या गोष्टींचा याच्यामध्ये म्हणण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर एखाद्या व्यक्तीने स्वतः अथवा इतर कुठल्या व्यक्तींशी संगनमत करून किंवा एखाद्या संस्थेशी संगनमत करून काय केलं तर एक आमिष दाखवलं, एखाद्याला जबरदस्ती केली, फसवणूक केली, दिशाभूल केली, धमकी दिली, गैरवाजवी प्रभाव टाकला किंवा कोणताही लबाडीचा मार्ग वापरला, या अन्वये जर एखाद्याचं धर्म परिवर्तन करायचा प्रयत्न केला तर या गुन्ह्यान्वये या कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे जाऊयात. पुढे काय म्हटले एकतर प्रत्यक्षपणे किंवा अन्य प्रकारे धर्मांतर करणार नाही किंवा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा धर्मांतर करण्यास सहाय्य करणार नाही किंवा अप्रेरणा देणार नाही किंवा मूकसंमती देणार नाही अथवा धर्मांतर करण्याच्या कटात भाग घेणार नाही असं या सगळ्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. प्रतिबंध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहे. आता पुढे काय म्हटलंय तर पोट कलम 1च्या तरतुदींचे उल्लंघन करून केलेले कोणतेही धर्मांतर या अधिनियमान्वये शिक्षापात्र अपराध असेल. म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्याचं जर पालन केलं नाही आणि जर कुणी कृती केली तर ती शिक्षेसाठी पात्र असेल. पोट कलम 1च्या तरतुदींचे उल्लंघन करून केलेले कोणतेही धर्मांतर शून्यवत व निरर्थक असेल. म्हणजे अशा पद्धतीने जर म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जर धर्मांतर करायचा प्रयत्न झाला तर ते निरर्थक आणि शून्यवत असेल. म्हणजे तशा पद्धतीच्या धर्मांतराला कुठलीही कायदेशीर मान्यता ही नसणार आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी विधिपूर्वक केलेला कोणताही विवाहातील कोणत्याही पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराविरुद्ध सादर केलेल्या याचिकेवरून न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल. म्हणजे केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी म्हणजे एखाद्याचं धर्मांतर करायचं आहे आणि त्या उद्देशाने जर एखाद्याने विधिपूर्वक कुठला विवाह केला किंवा कुठल्याही पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराविरुद्ध केलेली याचिका असेल तर त्याद्वारे
ते जे विवाह आहे तो सुद्धा शून्यवर्त किंवा निरर्थक असल्याचं घोषित करण्यात येईल, म्हणजे तो विवाह सुद्धा कायदेशीर नसेल असं सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे जर एखाद्याने अशा पद्धतीचा विवाह केला आणि तो जर त्याच्या विरोधात कोणी तक्रार केली किंवा तो या उद्देशाने म्हणजे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने हा विवाह केला असेल, तर मग काय तरतूद आहे? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाहातून किंवा विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंधातून जन्मलेले कोणतेही बालक अशा विवाहापूर्वी किंवा विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंधापूर्वी त्याच्या आईचा जो धर्म असेल त्याच धर्माचे असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं लग्न अशा पद्धतीनं झालं, जर धर्मांतर करण्यासाठी हे लग्न करण्यात आलं असेल आणि जर असं सगळं या सगळ्या कायद्यानुसार समोर आलं, तर त्यांचं जे बाळ असेल तर त्या बाळाचा जो धर्म असेल तो आईचा जो धर्म असेल तोच धर्म असेल असं सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याला आई व वडील यांना लागू असलेल्या प्रचलित उत्तराधिकार कायद्यानुसार आई व वडिलांच्या मालमत्तेमध्ये उत्तराधिकार मिळण्याचा हक्क असेल. म्हणजे त्याला आई वडिलांचा उत्तराधिकारी असल्यामुळे मालमत्तेमधला हक्क मिळेल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 144च्या तरतुदीनुसार निर्वाह खर्चास हक्कदार असेल. म्हणजे आपण म्हणतो की जे एखादा विवाह जर बेकायदेशीर ठरला किंवा डिवोर्स झाला त्यानंतर जी पोटगी दिली जाते त्याचा सुद्धा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. न्यायालयाने अन्यथा निर्णय दिला नसेल तर बालकाची अभिरक्षा बालकाच्या आईकडे असेल. म्हणजे एखाद्या केसमध्ये जर न्यायालयाने ते मूल कोणाकडे राहील याच्याबद्दलचा निर्णय दिला नसेल तर ते जे मूल असेल ते आईकडेच राहील असं सुद्धा निर्वाळा यामध्ये देण्यात आलेला आहे. आता हे झालं की हा कायद्याची तरतूद काय आहे, कुठल्या गोष्टी केल्या तर या कायद्याचा भंग होऊ शकतो, कशा पद्धतीने प्रतिबंध करण्यात येणार आहे, हे सगळे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. आता जर एखाद्याला धर्मांतर करायचं असेल तर मग प्रोसिजर काय आहे आणि मग ती कुठली प्रोसिजर फॉलो करावी लागेल आणि ती जर प्रोसिजर फॉलो केली तरच ते धर्मांतर हे कायदेशीर मानण्यात येईल, अन्यथा वरच्या सगळ्या नियमांनुसार ते बेकायदेशीर असेल असं मानण्यात येईल. आता एखाद्याला धर्मांतर करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असेल हे सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले प्रकरण 3 मध्ये याचा उल्लेख आहे. याच्यामध्ये एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याचा इरादा असलेली कोणतीही व्यक्ती आणि धर्मांतर समारंभ आयोजित करण्याचा इरादा असलेली कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जेथे असे धर्मांतर आयोजित करण्याचे प्रस्तावित केलेले आहे तेथील सक्षम प्राधिकाऱ्यास अशा प्रस्तावित धर्मांतराच्या 60 दिवस आधी विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने नोटीस देईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल किंवा एखाद्या संस्थेमार्फत धर्मांतर करायचं असेल किंवा सामूहिक धर्मांतर करायचं असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला त्या संस्थेला तिथला जो सक्षम प्राधिकार असेल, आता यांनी याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे, तर त्या जिल्हाधिकाऱ्याला एक अर्ज करावा लागेल, नोटीस द्यावी लागेल आणि 60 दिवस म्हणजे ज्या दिवशी तो समारंभ कार्यक्रम जे काय असेल धर्मांतराचा दिवस असेल त्याच्या आधी 60 दिवस त्यांना ती नोटीस द्यावी लागेल. पुढे काय होईल तर सक्षम प्राधिकारी पोटकलम 1 खालील नोटीस प्राप्त झाल्यानंतर म्हणजे त्या अधिकाऱ्याला ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आणि जेथे अशी व्यक्ती राहते किंवा अशा व्यक्ती राहतात तेथील ग्रामपंचायतीच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालयातील सूचना फलकावर प्रस्तावित धर्मांतराबाबत नोटीस दिल्यापासून 30 दिवसाच्या आत आक्षेप मागवणारी सूचना प्रसिद्ध करेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता फॉर एक्झाम्पल मला धर्मांतर करायचं असेल किंवा काही समूहाला धर्मांतर करायचं असेल तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस द्यावी लागेल, सांगावं लागेल की अशा पद्धतीने आम्ही करतोय. हे कधी सांगावं लागेल तर 60 दिवस आधी सांगावं लागेल. हे 60 दिवस आधी सांगितल्यानंतर तो जो अधिकारी असेल तो काय करेल तर ती व्यक्ती जिथे राहते की तिथली ग्रामपंचायत असेल किंवा जिथलं जे प्राधिकरण असेल तिथल्या कार्यालयाच्या सूचना फलकावर नोटीस लावेल आणि तिथे असं सांगेल की या व्यक्तीला धर्मांतर करायचं आहे आणि 30 दिवसामध्ये कोणाला जर या संदर्भातली कुठली हरकत असेल तर ती तिथे घेतली जाईल किंवा आक्षेप तिथे मागवले जातील. आक्षेप मागवणारी सूचना ही प्रसिद्ध केली जाईल. पुढे काय होईल जर कोणताही आक्षेप प्राप्त झाला असेल तर किंवा अन्यथा सक्षम प्राधिकाऱ्यास प्रस्तावित धर्मांतराचा इरादा, प्रयोजन किंवा कारण या संबंधात पोलिसांमार्फत चौकशी करता येईल. म्हणजे ती नोटीस लावली, जर कोणी आक्षेप घेतला किंवा जो अधिकारी आहे म्हणजे जो जिल्हाधिकारी आहे त्याला जर वाटलं की हे धर्मांतर वेगळ्या गोष्टीसाठी होत आहे तर तो पोलीस चौकशीचे आदेश देऊ शकतो असं सुद्धा या सगळ्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. जर सक्षम प्राधिकारी उक्त चौकशीनंतर असे धर्मांतर या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणार आहे अशी खात्री पटली असेल
तर तो या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी कारवाई सुरू करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना फरमावेल. जर त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की जे हे धर्मांतर होतंय ते काही बेकायदेशीर आहे, ते काही योग्य पद्धतीने होत नाहीये, तर तो पुढची पोलीस कारवाई करेल असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता पुढे काय, धर्मांतर केलेली व्यक्ती आणि जिने धर्मांतराचे आयोजन केले असेल ती व्यक्ती किंवा संस्था अशा धर्मांतराच्या दिनांकापासून 21 दिवसांच्या आत विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने सक्षम प्राधिकरणास घोषणापत्र सादर करेल. म्हणजे ज्याला धर्मांतर करायचं आहे किंवा ज्याच्या मार्फत धर्मांतर होतंय त्याला घोषणापत्र सुद्धा त्या अधिकाऱ्याला सादर करावं लागेल. अशा घोषणापत्रात आवश्यक तपशील म्हणजे काय, तर धर्मांतरित व्यक्तीचं नाव, वय, कायमचा पत्ता, सध्याचं राहण्याचं ठिकाण, आईचं नाव, वडिलांचं नाव, पतीचं किंवा पत्नीचं नाव, धर्मांतरित व्यक्ती मूळ ज्या धर्माची होती तो धर्म आणि तिने ज्या धर्मात धर्मांतर केले आहे तो धर्म, धर्मांतराचा दिनांक, ठिकाण, धर्मांतरासाठी पार पडलेल्या प्रक्रियेचं स्वरूप इत्यादींचा तपशील अंतर्भूत असेल. म्हणजे एखाद्याला जर धर्मांतर करायचं असेल तर त्याला घोषणापत्र द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असेल असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सक्षम प्राधिकारी अशा व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या घोषणापत्राच्या तथ्याची नोंद करेल. म्हणजे जो अधिकारी नेमलेला आहे तो ही सगळे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते तथ्य आहे का, त्या खऱ्या आहेत का याची सुद्धा नोंद घेईल. जर अशा व्यक्तीने किंवा संस्थेने पोट कलम 1 मध्ये विधिनिष्ठ केल्याप्रमाणे अशा धर्मांतराचे घोषणापत्र सादर करण्यास कसूर केली तर असे धर्मांतर शून्यवत व निरर्थक असेल. म्हणजे जर हे घोषणापत्र दिलं नाही आणि तरी धर्मांतर झालं तर ते धर्मांतर कायदेशीर मानण्यात येणार नाही किंवा असं धर्मांतर झालंय असं मानण्यात येणार नाही असं सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता झालं या कायद्यामध्ये जर कोणाला धर्मांतर करायचं असेल तर काय गोष्टींचा फॉलो करायला पाहिजे याच्याबद्दल. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे घोषणापत्र द्यावं लागेल, एखाद्या व्यक्तीला 60 दिवस आधी नोटीस द्यावं लागेल, 30 दिवस आधी तिथे हरकती मागवण्यात येतील, हरकती आली तो अधिकारी त्याच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा करू शकतो. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता जर कोणी या कायद्याचं उल्लंघन केलं तर मग त्याला शिक्षा काय आहे, त्याला कुठल्या गोष्टींअन्वये त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल होईल हे सुद्धा समजावून घेऊयात. धर्मांतर व्यक्ती अशा व्यक्तीचे आई वडील किंवा भाऊ किंवा बहीण अथवा जिचे अशा व्यक्तीशी रक्ताचे वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशी इतर कोणतीही व्यक्ती अशा बेकायदेशीर धर्मांतराविरुद्ध पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल दाखल करू शकेल. म्हणजे FIR दाखल करू शकेल. कोण करू शकेल तर अशा एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं त्याचे आई वडील, भाऊ, बहीण किंवा अशा व्यक्तीच्या रक्ताशी नाते असलेली एखादी व्यक्ती किंवा वैवाहिक संबंधातली कुठली व्यक्ती, दत्तक नाते असेल तर अशी कुठलीही व्यक्ती जर त्याला वाटत असेल की एखाद्याचं धर्मांतर हे बेकायदेशीर आहे तर FIR करू शकते असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे काय म्हणतात तर पोट कलम 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे पोलीस ठाण्याच्या अंमलदार पोलीस अधिकाऱ्यासाठी अनिवार्य असेल. म्हणजे अशा कुठल्याही व्यक्तीने जर अशी तक्रार दिली तर ती दाखल करून घेणं हे कंपल्शन असेल तिथल्या अधिकाऱ्याला असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. जर या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून धर्मांतर केलं आहे किंवा केले जात आहे अशी पोलीस अधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर तो स्वाधिकारी अशा उल्लंघनाची दखल घेईल. म्हणजे एखादे सुमोटो सुद्धा इथे पोलीस दाखल करू शकतात की पोलिसांना वाटलं की चुकीच्या पद्धतीने धर्मांतर होत आहे तर ते सुमोटो सुद्धा दाखल करू शकतात. अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे जो कोणी कलम 3च्या तरतुदींचे उल्लंघन करील त्या 7 वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो 1 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडास देखील पात्र असेल. म्हणजे जर कुणी बेकायदेशीर धर्मांतर करायचा प्रयत्न केला किंवा कोणाला भाग पाडलं तर त्या व्यक्तीला 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो. जो कोणी अज्ञान व्यक्तीच्या किंवा मनोविकल व्यक्तीच्या किंवा महिलेच्या अथवा अनुसूचित जातीतील किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्तीच्या बाबतीत कलम 3च्या तरतुदींचे उल्लंघन करेल त्या 7 वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा होईल आणि तो 5 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडास देखील पात्र असेल. जर एखाद्या व्यक्तीने किंवा महिलेच्या संदर्भात अनुसूचित जातीमधला एखादा व्यक्ती असेल, जमातीमधला असेल किंवा एखादी महिला असेल तिचं मनोविकल म्हणजे आपण संज्ञान नसेल एखादी व्यक्ती किंवा कुठल्या तरी मानसिक याच्यामध्ये असेल तर अशा व्यक्तीला जर भूलताप करून जर त्यांनी धर्मांतर करण्यास भाग पाडलं तर सुद्धा हीच शिक्षा आहे, 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड. जो कोणी सामूहिक धर्मांतराच्या बाबतीत कलम 3च्या तरतुदींचे उल्लंघन करेल त्या 7 वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड. म्हणजे एखादी सामूहिक धर्मांतराच्या बाबतीत सुद्धा अशी गोष्ट घडली तर सुद्धा हीच शिक्षा त्याच्यामध्ये आहे. या अधिनियमाखाली अपराधाबद्दल यापूर्वी दोषसिद्ध ठरवण्यात आलेल्या
आलेले असताना जी कोणी व्यक्ती किंवा संस्था या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या अपराध पुन्हा करील अशा व्यक्तीला किंवा संस्थेला 10 वर्ष इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि ती 7 लाख रुपये इतक्या दंडद्रव्यास देखील पात्र असेल. म्हणजे एखाद्याने हा गुन्हा केलेला आहे, त्याला शिक्षा सुद्धा झालेली आहे आणि जर पुन्हा एकदा त्याने जर गुन्हा केला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपयांचा दंड सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा, जर कोणतीही संस्था किंवा संघटना या अधिनियमाच्या तरतुदींचा भंग करील तर त्या संस्थेसाठी त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये असलेली अशा संघटनेची किंवा संस्थेची नोंदणी तसे करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकरणाकडून रद्द करण्यात येईल आणि त्या संघटनेचा किंवा यथास्थित संस्थेचा कारभार पाहत असलेल्या प्रभावी व्यक्तीस किंवा व्यक्तींना 7 वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि त्या 5 लाख रुपये इतक्या दंडद्रव्यास देखील पात्र असतील असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे या अधिनियमामध्ये ज्या तरतुदी दिल्यात तर त्या तरतुदींचा जर कुठल्या संस्थेने भंग केला तर त्यांना सुद्धा 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड होईल असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ही शिक्षा सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणखी सुद्धा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या सगळ्या जे हे आहे कायदा आहे त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, तरतुदींमध्ये करण्यात आलेला आहे. त्या सगळ्यामध्ये मी जात नाही, पण तुम्हाला एकतर लक्षात आलं असेल की कशा पद्धतीची शिक्षा या सगळ्यामध्ये दिलेली आहे. जर बळजबरीने किंवा कुठलेही आमिष दाखवून धर्मांतर करायचा प्रयत्न करण्यात आला किंवा जे शासनाने सांगितलेलं आहे की जी प्रोसिजर पार पाडायची आहे ती प्रोसिजर पार न पाडता जर धर्मांतर झालं तर या कायद्यांवर शिक्षा होऊ शकते असं सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामधनं हा नेमका कायदा काय आहे, शिक्षा काय आहे आणि कशा पद्धतीनं एखादं धर्मांतर हे अवैध असू शकतं किंवा कशा पद्धतीनं धर्मांतर केलं तर ते वैध असू शकतं याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या सगळ्यामध्ये मिळाली असेल. आता याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये म्हटलं जात आहे की अशा पद्धतीनं जर कायदा आणला, तो जर अंमलात आणला तर मग एक प्रकारे आपण बघतोय तर कायद्याचं सुद्धा उल्लंघन होईल आणि संविधानाच्या अनेक तरतुदींचं उल्लंघन होईल असं सुद्धा याच्यामध्ये अनेक जे तज्ज्ञ आहेत त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. आणि त्यामुळेच या कायद्याला कुठेतरी विरोध होताना सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतो आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर असीम सरोदे यांनी सुद्धा याच्यामध्ये एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या कायद्यामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी चुकीच्या पद्धतीच्या आहेत हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता असीम सरोदे काय म्हणतात तर त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे संविधानातील कलम 25 नुसार दिलेल्या धर्मस्वातंत्र्याला बाधा निर्माण होतीये. संविधानात असलेले धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा हा कायदा आहे. धर्मांतर करायचं आहे त्यांनी 60 दिवसांची जाहीर नोटीस द्यावी, ही तरतूद कायदेशीर नाही व ती टिकणार नाही. महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या कायद्यातून धर्मांतर करण्याची स्वतःची इच्छा असलेल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचा अधिकार सरकारने स्वतःसाठी तयार केला आहे आणि धर्मांतर करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकारांचा तो भंग ठरेल. व्यक्ती स्वातंत्र्याचे अनेक वादविवाद यातून निर्माण होतील. धर्मांतराचे आकर्षण, धर्मांतरासाठी बळजबरी, अनावश्यक प्रभाव, फसवे मार्ग या अस्पष्ट व्याख्यांमधून धर्मांध किंवा राजकीय धर्म अतिरेकी लोकांना गैरवापराच्या संधी निर्माण करण्यात आलेल्या आहेत असं सुद्धा असीम सरोदे म्हणतात. पुढे ते म्हणतात, समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी एक कायदेशीर कोलीत सरकारने तयार केले असे म्हणता येईल. कुणी कोणाशी लग्न करावे या घटनेने दिलेल्या निवड स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा हा कायदा आहे. ज्याच्यावर धर्मांतर केल्याचा आरोप केला जाईल त्याने बेकायदेशीरता केली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी टाकणारा हा विचित्र कायदा आहे. शिक्षेचे स्वरूप अवास्तव असे आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांनाही FIR दाखल करण्याची परवानगी देणे आणि सक्षम अधिकारी व पोलीस यांनाच न्यायाधीशांचे अधिकार देण्याचा अवास्तवपणा सुद्धा आक्षेपार्ह आहे. संविधानाच्या कसोटीवर हा कायदा टिकणे कठीण असेल. राजकीय पक्षांमधील धर्मांध प्रवृत्तीला कायदा वापरून सामाजिक अशांतता आणि हिंसा करण्याची सूट या कायद्यामधून निर्माण केली जाते, हे दुःखद आहे असं सुद्धा असीम सरोदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तर आम्ही तुमच्या समोर हा कायदा काय आहे, त्याच्यामधल्या तरतुदी काय आहेत, कशा पद्धतीनं तो बेकायदेशीर एखादी कृती असू शकते, शिक्षेची काय तरतूद आहे हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावर असीम सरोदे यांचं काय म्हणणं आहे, मत आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा कायदा खरंच संमत व्हायला हवा का, यायला हवा का, याची खरंच गरज वाटते का, हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.